तर आपण आता सुरू करूया. चालेल. हं. तर नमस्कार. आज आपण नमस्कार सर. नमस्कार. 3 अक्षरं घेण्याचा प्रयत्न करतोय आपण आज. लांब, मीम आणि नून. ओके. ही अक्षरं तशी सोपी आहेत कारण यांचे उच्चार आपल्या मराठी ल, म आणि न ल. सारखेच आहेत. ही काही अरबी आणि फारशी पुरती मर्यादित नाही आहेत. ही अक्षरं सगळ्या भारतीय भाषांमध्ये आहेत. संस्कृतपासून ज्या भाषा निघाल्या आहेत त्यांच्यामध्ये पण आहेत. त्याच्यामुळे फार अडचण काही येत नाही. ही अक्षरं उच्चारायला आपल्याला आपण मराठीमध्ये ल, म, नचा जसा उच्चार करतो तसाच लांब, मीम आणि नूनचा उच्चार करायचा आहे. तर आता ह्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द कुठले आहेत ते आपण आता पाहूयात. तर बरेच शब्द आहेत. इथे मी काही फळ्यावरती लिहिलेले आहेत. लाम, मीम आणि नून. उर्दूतल्या बाकी अक्षरांप्रमाणे नमस्कार चंदूजी. नमस्कार. उर्दूतल्या बाकी सगळ्या अक्षरांप्रमाणे यांची ही रूपं बदलतात. शब्दाच्या सुरुवातीला, शब्दाच्या मध्यभागी, शब्दाच्या शेवटी. तर अशी आणि सेपरेट अगदी अक्षर काढलेलं असेल तर अशा प्रकारे ही रूपं बदलतात. आणि आपण आता उजळणीच करतोय. मागे अनेक वेळा आपण ते पाहिलेलं देखील आहे की रूपं कशा प्रकारे बदलतात. आता इथे मी काही शब्द काढलेले आहेत ते वाचायचा प्रयत्न करा. आता हा लाम आहे, हा मीम आहे आणि हा नून आहे. तर आता मी एक शब्द काढला आहे इथे लांब पासून सुरू होणारा. तर हा शब्द वाचायचा प्रयत्न करायचा. नाही, दिसत पहिलं नाही. तर दिसतोय ना माझा फळा? कळत नाही, दिसत नाही. नाही, हे बघा, हे अक्षर आहे. काय झालंय, मी जरा गर्दी झाली आहे थोडीशी. अक्षर खोडून हे शब्द खोडून टाकतो. आपण नव्यानेच लिहूया सगळं. लांब, त्याच्यानंतर हे अक्षर तर ओळखायला सोपं आहे. इथे आपण उलटा हा कॉमा काढलेला आहे आणि शेवटी हे अक्षर आपल्या नित्य परिचयाचं आहे. आता ओळखता येईल लहर. काय लिहिलंय ते. ल, त्याच्यानंतर दुसरं अक्षर काय, ह. हो, लहर. शेवटी हे लहर. लहर म्हणजे वेव किंवा लाट. आपण मराठीमध्ये लहर म्हणतो, हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये लहर हा शब्द आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा एक शब्द इथे काढतो मी आता. इथे लांब पासून सुरू होणारा शब्द आहे. पुढचं अक्षर ओळखणं सोपं आहे, गाठवालं. त्याच्यानंतर हे अक्षर आलंय आणि त्याच्या शेवटी एक कुत्र्याचं शेपटासारखं आलेलं आहे. तर हे काय असावं बरं आता. लांब म्हणजे ल नी सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर हे दुसरं अक्षर कुठलं आहे, मीम आहे. बरोबर आहे की नाही. म म्हणजे लांब आणि मीम. आणि त्याच्यानंतरचं पुढचं अक्षर नाही, त्याच्यानंतरचं पुढचं अक्षर आहे बडी हे. आता मी शाळेत लिहून दाव. लम्हा, बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. लम्हा. नमस्कार मिलिंद. मिलिंद सर नमस्कार. लांब, त्याच्यानंतर मीम, त्याच्यानंतर बडी हे आणि शेवटी कुत्र्याच्या शेपटासारखं काय येतं हे, छोटी हे. लम्हा. लम्हा म्हणजे क्षण, मोमेंट. मोमेंटला आपण लम्हा म्हणतो उर्दूमध्ये. लांब, मीम, बडी हे आणि छोटी हे. आता इथे बडी हे आणि छोटी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. त्यामुळे त्या कशा जोडल्या जातात ते आपण पाहूया परत एकदा. लम, बडी हे झाली आणि छोटी हे अशा प्रकारे काढली. लांब, मीम, बडी हे, छोटी. लम, ह ह ह म्हणजे त्याचा उच्चार करताना आपण लम हा असंच करतो. आपण चष्म्यावाला हा देऊन मग काढलं तर नाही, दो चष्मी नाही चालणार इथे. दो चष्मी आपण फक्त
क चा ख किंवा ग चा घ किंवा ध ध चा ध बनवण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे जिथे महाप्राण व्यंजन आपल्याला बनवायचं असेल हयुक्त, त्याच्यासाठी आपण फक्त दो चष्मी वापरतो. बाकी हा जा हा जा तुम्ही. तर इथे आपण लंब हा हे अक्षर काढले. अजून एक शब्द बघूया. मग ह्याच्यात अलिफ येत नाही सर शेवटी. नाही नाही, आ अलिफ येत आकार नाहीये, कारण अलिफच्या ऐवजी आपण छोटी हे वापरली. जगह, जगा आपण उच्चार करताना जगा असं करतो, पण लिहिताना जगह असं लिहितात. त्याच प्रकारे लम हा पण लिहिताना लम्ह असं लिहितात. आता आणखी एक शब्द काढलाय. हा, मिलिंद सरांना काही विचारायचं आहे का? नाही. बरं, आता आणखी एक शब्द काढलाय, तो बघून घेऊ आपण. इथे लांब पासूनच सुरू होणार आहे. लांब, त्याच्यानंतर हा शब्द, हे अक्षर कुठलं आहे ओळखा. र दालच्या वरती डॉट आहे. नुकता दिलेला आहे. दालच्या वरती नुकता दिलाय म्हणजे जाल, ध. बरोबर ना? हा, जाल. ड. आता जाल हा डबल जाल आहे. इथे ओमेगा काढलाय. हा, ल ज डबल ज आणि शेवटी ते आलेलं आहे. लज्जत. हा, लज्जत. लज्जत किंवा टेस्ट या अर्थी हा शब्द वापरतात. लिज्जत पापड मध्ये हा शब्द आलेला आहे. तर अशा प्रकारे हजारो शब्द आहेत लने सुरू होणारे, आणि मराठी किंवा हिंदीमध्ये जे लने सुरू होणारे शब्द आहेत ते सगळे उर्दूमध्ये सुद्धा वापरले जातात. लाल हा रंग आहे, उदाहरणार्थ असा काढा. ल ला काना ला आणि परत लाल. असंही सोपं आहे. ल म्हणजे लांब. तर अजून एक शब्द लाल सारखाच आहे, पण तो त्याचं स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थ पण वेगळा आहे. लाल म्हणजे हा रेड कलर, लाल रंग. पण आणखी एक शब्द आहे, तो असा काढतात आणि त्याचा अर्थही वेगळा होतो. हा लांब आहे, त्याच्यानंतर इथे ऐन आलेला आहे. उलटा त्रिकोण म्हणजे ऐन आहे, आणि त्याच्यानंतर आलाय परत लांब आलेला आहे. हा हा कोणता शब्द असावा? लैला. हा, ल ऐन आणि ल. इथे पण लैला. लाल, लाल याचा उच्चार लालच होतो, पण स्पेलिंग वेगळे आणि याचा अर्थही वेगळा होतो. अर्थ याचा माणिक, लाल रंगाचा जो प्रेशियस स्टोन असतो, ज्याला माणिक किंवा रुबी म्हणतो आपण. तर रुबी म्हणजे लाल. तुमके हो मोहतसिबे सीमो जरावर लाल ओ गोहर. बऱ्याचशा उर्दू लेखकांचं नाव पण लाल असं लिहिलेलं असतं, किंवा त्यांच्या नावापुढे एक सफिक्स जोडतात, प्रत्यय जोडतात. रोशन लाल, या लाल मध्ये जो लाल आहे ना, तो आपला लाल कलरचा लाल नाहीये. लाल म्हणजे माणिक असं त्याचा अर्थ आहे. तो ऐन वाला लाल आहे. हा, ऐन वाला लाल आहे. तर ह्याचा उच्चार लालच करतात, पण त्याचं स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थही वेगळा आहे. लाल म्हणजे लाल म्हणजे माणिक, रुबी, रुबी. हो, ते बरोबर आहे. पण सर लाल म्हणजे लहान मूल किंवा लाल मुलगा हा असं हा, म्हणतात बेबी, त्याला. बेबी. हा, म्हणजे baby. त्याला ते लाडाने आपण जसं ऐनच वापरतात. त्यात पण आपण ऐनच वापरतात. हो हो, सोनिया वगैरे आपण जसं म्हणतो, हा, तशा प्रकारे लाल हा शब्द वापरतात. किंवा हा, मेरा लाल है तू, म्हणजे याचा अर्थ असाच की हा, आय एम रिगार्डिंग यू एज सम प्रेशियस ऑब्जेक्ट, असाच त्याचा अर्थ असतो. लाल हे बाळांना उद्देशून वापरतात. तर ह्याच्याबद्दल एक अतिशय मनोरंजक असा किस्सा आहे, तो मी तुम्हाला सांगतो. हे लाल हे जे अक्षर आहे त्याचा आकार केसांच्या बटांसारखा होतो. केसांची बट असते ना, किंवा एखादे हा केसांची बट रुळते. तर हा मनोरंजक किस्सा असा आहे की एक सुलतान होता आणि तो मुस्लिम फॅनेटिक होता. त्याच्या दरबारामध्ये सगळे हिंदू मुस्लिम कवी दोघेही होते, पण तो जरा फॅनेटिक असल्यामुळे त्याने एकदा
समस्या पूर्तीसाठी एक शेर दिला. तो शेर काय होता? है वही काफिर कि जो बंदे नहीं इस्लाम के. है वही काफिर की जो बंदे नहीं इस्लाम के. जे लोक इस्लाम धर्माचं पालन करत नाहीत ते नास्तिक आहेत किंवा ते धर्मनिष्ठ नाहीत. आता ह्याला एक दुसरी ओळ जोडून समस्यापूर्ती करायची होती. त्या दरबारामध्ये एक हिंदू कवी होते. त्यांनी ती समस्यापूर्ती अशा प्रकारे केली. लाम के मानिंद है गेसू मेरे घनश्याम के. हा है वही काफिर की जो बंदे नहीं इस्लाम के. त्याची त्या सुलतानाची बाजी त्याच्यावरच पलटवली. आणि आता ह्या ओळीचा अर्थ काय होतो बघूया आपण. कृष्णाचे जे केस असतात ते असे लांब लचक बटा असतात, त्याला असे कर्ली असतात ते, आणि ते दिसायला ह्याच्यासारखेच दिसतात, लांब सारखेच दिसतात. तर लाम के मानिंद, मानिंद म्हणजे चहासारखे, लाईक. लाम के मानिंद है गेसू म्हणजे केस. लाम के मानिंद है गेसू मेरे घनश्याम के. है वही काफिर की जो बंदे नाही इस्लाम के. इस्लाम म्हणजे ह्या केसांचे. इस्लाम केला. जे लोक ह्या केसांची भक्ती करत नाहीत ते काफिर आहेत, असं त्या कवीने आपल्या ओळीतून अर्थध्वनित केला. है वही काफिर की जो बंदे नाही इस्लाम के. इस्लाम म्हणजे इस्लाम के. हा, गोपाळकृष्णाच्या केसांचे जे भक्त नाहीत ते काफिर आहेत. आणि मग तिथे मोठा जल्लोष झाला. त्या कवीच्या चातुर्याचं सगळ्या दरबाऱ्यांनी कौतुक वगैरे केलं. अशी ही लाम ह्या अक्षराची हकीकत आहे. तर लांबच्या बद्दल आणखीन अल्लाह का लाम असं म्हणतात ते का बरं? लाम, आता अल्लाह या शब्दामध्ये 3 लाम येतात. 3 लाम कसे येतात? तर पहिला लाम जो आहे तो अल 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 इलाह. आता द गॉड, इलाह म्हणजे कुठलाही देव. आपण स्मॉल GOD असं लिहितो ना, त्याच्यामध्ये कुठलाही देव, आणि कॅपिटल G काढला तर मग तो ईश्वर किंवा एकमेव जो देव आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल G काढतो. तर अल हे अक्षर, म्हणजे अल हा शब्द डेफिनेट आर्टिकल साठी वापरतात अरेबिकमध्ये. म्हणजे द अल किताब म्हणजे द बुक, किंवा अल नबी म्हणजे द प्रॉफेट म्हणजे मोहम्मद. तसंच अल इलाह म्हणजे जगात देव अनेक आहेत, पण खरा देव किंवा सगळ्यात सुप्रीम देव अल्लाह आहे. म्हणून त्याला अल इलाह म्हणजे द गॉड. द गॉड म्हणजे सगळ्या देवांमध्ये खरा असलेला किंवा महान असलेला देव तो अल इलाह. आणि साधा इलाह म्हणजे कुठलाही देव. हा, देवादिदेव. साधा इलाह जर काढला तर तो कुठलाही देव, म्हणजे जगामध्ये जे मूर्तीपूजक लोक आहेत ते इतर देवांची पूजा करतात त्यांना साधा इलाह म्हणायचं. अल इलाह म्हणजे द गॉड, म्हणजे सर्वशक्तिमान, सर्वव्यापी किंवा सर्वज्ञ असा जो परमेश्वर आहे त्याला अल्लाह म्हणायचं, म्हणून अल इलाह. आता इथे अल इलाह ह्याच्यामध्ये काय होतं, संधी होतं. आता आपण मागे पाहिलं कमर उद्दीन, याच्यामध्ये काय होतं, पहिलं जे अक्षर आहे दीन ह्या शब्दाचं ते सन लेटर आहे. त्यामुळे कमर अल दीनचा कमर उद्दीन होतो. इथे आता आहे लाम जो आहे अल इलाह, तर हा लाम जो आहे तो पण सन लेटरच आहे, त्याच्यामुळे त्याचं डबलिंग होतं. त्याच्यामुळे हा लाम आणि हे 2 लाम असे मिळून 3 लाम होतात अल्लाह या शब्दामध्ये. तर लिहिताना त्याच्यावरती एक तजदीदची साईन काढतात आणि पुन्हा एक अलेफ जोडतात आणि शेवटी हे लावतात. अशा प्रकारे तो अल्लाह हा शब्द लिहिला जातो. म्हणजे 3 लांब येण्याचं हे कारण आहे. एक ह्याच्यातला लांब आणि एक डबलिंग झालेला पुढच्या लचा डबलिंग होऊन 2 लांब, असे ते 3 लांब. आणि तो अलचा लांब. आणि अलचा लांब.
छान झालं तर. तर हा. आता हे झालं अल्ला. लांब विषयी. मीम कडे वळूया आपण. लैला मध्ये हा, लैला म्हणजे रात्र. अला हा, लैला, लाम अलिफ लैला व लैला. आता हं. लैला म्हणजे रात्र, अलिफ लैला व लैला हे अरेबियन नाईट्सचं मूळ अरेबिक नाव आहे. त्याचा अर्थ काय होतो? अलिफ हे जे अक्षर आहे ते अरेबिकमध्ये संख्येसाठी वापरलं जातं. अलिफ इज इक्वल टू 1000. म्हणजे रोमन लिपीमध्ये कसं सी म्हणजे 100, डी म्हणजे 1000, तसं अलिफ हे अक्षर 1000 या संख्येसाठी वापरलं जातं. म्हणून अलिफ म्हणजे 1000 आणि व लैला म्हणजे एक रात्र. 1001 रात्री. अलिफ लैला व लैला म्हणजे 1001 नाईट्स असं त्याचा अर्थ आहे. लैला म्हणजे रात्र. ये. त्याच्यामध्ये हाच लांब वापरला जातो. ठीक आहे. बरं. आणि तो लिहिताना पण असंच लिहितात. एन लैला असाच तो लिहिला जाईल. आता आपण मीम कडे वळूया. मीम हे अक्षर सुद्धा मराठी, हिंदी, संस्कृत मध्ये जो म आहे त्याच प्रकारे वापरलं जातं. आणि आपण कुठलाही शब्द मराठीतलाही जरी असला तरी तो आपण लिहू शकतो याच्यामध्ये. आता हे मराठी मुलीचं नाव लिहिलंय मी, हे सहज वाचता येईल. मी असं- काढलंय. त्याच्यापुढे बशीच्या खाली 2 नुकते म्हणजे ये आहे, म्हणजे दीर्घ ई आहे, नून मीना. आहे आणि अलेफ आहे. हा? मीना. 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 हा, मीना. ना. ते नाव आहे ना. हा. अजून एक मराठी नाव काढतो. मीम, नून, वाव, हे, रे. मीरा. नाही, मनोहर. मनोहर. ऍब्सोल्युटली करेक्ट. अरे बापरे. म, न, ओ साठी वाव आलेला आहे, त्याच्यानंतर हे छोटी हे आली आहे आणि रे आलेला आहे. तर मला एक मिलिंद. हे म आहे ना, मीम आहे ना, हे पण जागा बदलली तर शेप बदलते का? मीम सुरुवातीला जर आला शब्दाच्या तर उलटा आहे ना. तो असा येतो, उलटा येतो. हा. आणि सुटा जर काढला तर त्याचं वळण असं उलट होतं. आणि मध्ये आणि शेवटी मध्ये जर काढला तर हे अशा प्रकारचंच वळण राहतं त्याचं. हम. अम्मा हे काढूया आपण. हा. आता इथे सुटा आलेला आहे, पण आपण शमीम हा शब्द काढूया. शमीम. आता ह्याच्यामध्ये 2 म आलेले आहेत आणि त्यांचं वळण कसं बदलतं ते पण तुम्हाला दिसेल. शमीम म्हणजे काय? हा, सकाळची जी साधारणतः हवा असते फुलांचा गंध घेऊन येणारी, त्याला शमीम म्हणतात. म्हणजे गार्डन मधून एखादी हवेची झुळूक आली त्याच्यामध्ये फुलांचा गंध असेल, तिला शमीम म्हणतात. पहिलं श, त्याच्यानंतर मीम. पहिला मीम जो आहे तो कसा काढलाय तो बघा. आणि त्याच्यानंतर ये आलेला आहे मी साठी, आणि त्याच्यानंतर पुन्हा म आलेला आहे, तो वेगळ्या पद्धतीने काढला. कारण तो शेवटी आहे शब्दाच्या, त्याच्यामुळे त्याचं वळण उलट आहे. श, मी, म. पूर्ण ते पूर्ण शेवटचं असल्यावर ते पूर्ण म असणार. शेवटचं असल्यामुळे ते पूर्ण येतं अक्षर. हा. आणि त्याचं वळण पण बदललंय. फक्त सुरुवातीला तसं लिहायचं उलट. हा, सुरुवातीला किंवा मध्यंतरी आलं. आता हा मध्ये आलाय ना, शच्या नंतर आलेला आहे, तो आपण उलटा काढलाय. ओके. तर आणखीन एक असं आहे की जेव्हा तो जिम चे ह्या सगळ्याला जोडतो ना, जिम का खानदानला, तर तो हो. असा उभा राहतो.
उभं मीम म्हणजे उभा आता ज आता मजहब म्हणा सर मजहब आता किंवा खत हे बघा किंवा जमा हा शब्द हे बघा जमा हा हा शब्द मी लिहिलाय. आता जमामध्ये हम्म. म आणि त्याच्यानंतर ऐन आलेला आहे. जिम आलाय. हे वेगळं सर. हा मग नाही सर कशाविषयी मीम नंतर जर जेचा खानदान आला तर मीम हम्म, सुरुवातीला जर मीम असेल आणि जेचा खानदान कुठलंही आलं तरी उभा हम्म. म येतो. उभा मजीद म येतो सर. हे म्हणजे बघा मजीद जमाना हा शब्द जमाना मजीद मजीद हा शब्द काढूया आपण. हा बरोबर 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 सर. मजीद हा. मजबूर काढू शकतो सर. हा. मजबूर काढू शकतो. मजीद आता मीम आलाय. सर हा मीम सरळ होतो, उभा असतो सर. मीम खाली डोकं करून नसणार आहे सर, तो वर डोकं करून असणार आहे. असा नाही सर नाही सर. आपण एक लिहितो त्याप्रमाणे वर्टिकल असा काढायचा आहे. एक लिहितो त्याप्रमाणे. हा सर. बरं बरं ठीक आहे. अशा प्रकारे काढायचं आहे मजीद. हो 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 सर. बरं बरं ठीक आहे. ते आता दिसलं नाही. 1 मिनिट प्लीज. त्याच्यामध्ये एक सर असा नियम आहे की जेव्हा तो जेच्या खानदान बरोबर येतो तेव्हा असा असतो, किंवा तो मीमच्या आधी मीमला आता पुन्हा काय जोडलेला होतंय असेल तर. आता हे मी चेक करून पाहतो पण हा सर गाठ पहा सर, हे गाठ जी बरोबर मला नक्की माहिती आहे सर. नाही ती हा बरं मग ठीक आहे. गाठ जी आहे ना नाही तर तुम्ही नाही हा हा डिक्शनरीमध्ये चेक करून तुम्ही घेतो. चेक करा ना. शिकवताना चेक करणं केव्हाही महत्वाचं आहे. हा चेक करताना आपल्याला फक्त आता मजीद हा शब्द इथे काढायचा आहे. मजीद हा शब्द मी काढून पाहतो. मजबूर काढून बघा सर. मजबूर. हो मजबुरी काढता येईल. मी स्क्रीन शेअर करतो. हो आता स्क्रीन शेअरला सुरुवात केली आहे. इथे हा मजबूर काढलाय मी. दिसतोय का तुम्हाला? नाही सर, पण हा नाहीये तसा. तर नाही हा मला दिसला हा सर. हा हो आता हा दिसला ना पण तुम्हाला? हा हो साधाच आहे. हो हो हा आता हा जो फॉन्ट आहे हा अरेबिक नस्ख फॉन्ट आहे. आलं लक्षात? होय हो हा. नस्ख सर म्हणजे काय? ह्याच्यामध्ये असतो पण तुम्ही. व्हर्टिकल. हा नाही आपण आता हा पण बघूया ना. हा आता इथे प्रॉब्लेम असा आहे की थोडस जम्बलिंग होतं त्याचं. पण इथे सुद्धा दिसतोय ना तुम्हाला आता? हो हो हा दिसतोय सर, पण असा पण नसतो सर तो. हा पण आता हा ऑफिशियल फॉन्ट आहे. ओके मायक्रोसॉफ्ट हा मायक्रोसॉफ्ट ओके. उईग्युर नावाचा फॉन्ट आहे. हा ऑफिशियल फॉन्ट आहे. अजून एक फॉन्ट घेतो मी. हा पण या सगळ्या फॉन्टमध्ये असं तुम्ही म्हणता तसं उभा दाखवलेला नाहीये. तो आपल्या हा नेहमीचा सारखाच दाखवलेला आहे. तर हा हा ओके, मग मी तो नियम हा जरा मी चेक करून वाचलेला घ्या. मी पाठवून देईन. हा चेक बघा, हा अगदी हा नक्की चेक करून. नाही कारण मी 3-4 प्रकारचे फॉन्ट आता इथे बघितले. पण त्याच्यामध्ये काही बदल झालेला दिसत नाही. 1-2 मिनिटं. चालेल सर, मी तो नियम पाठवून देते आपल्या हा हो आपल्याला. हो हा 1 मिनिट परत अजून एक फॉन्ट मी
चेंज करून पाहतो. असं असं हवंय का असा तुम्हाला? बघा सर. हां. हा हा नाही पण असा. आता ते हां, आलं लक्षात माझ्या. पण ते ठीक आहे. हा तुम्ही तुम्ही एका ओळीत जरी काढला तरी ते काही चूक होत नाही. पण तुम्हाला जे हवं आहे ते इथे दाखवलंय. हम्म, असा असा व्हर्टिकल बरोबर काढलाय आहे. तो. हां. म्हणजे तसा तो आपले तसा तो नियम दिला होता की कधी असे होतात ते. हा. हं, तर जिमचा खानदान किंवा त्याच्यानंतर मीम येत असेल, म्हणजे हं. मीमच्या बरोबर मीम येत असेल तर असं लिहितात. म्हणजे आता मुमालिक. हां, पण तुमचा नियम बरोबर आहे. हा पण सगळे जे फॉन्ट आहेत बाकीचे हा एक सोडून याला अरेबिक टाईप सेटिंग फॉन्ट म्हटलंय. पण हम्म. बाकीचे जे फॉन्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्या नेहमीच्याच पद्धतीने तो लिहिलेला बरोबर आहे. तर. तुम्ही मुमालिक कसे लिहिले बघा ना. मुमालिक. हा मुमालिक म्हणजे अनेक देश. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे. हम्म. तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे तो हा उलटा न काढता हा शेवटी जो बीम येतो तशा हा पद्धतीने तो काढायचा. म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये काढायचा. अँटी क्लॉकवाईज बरोबर डिरेक्शनमध्ये न बरोबर काढता. बरोबर हं? बरोबर. मजबूर. हम्म. आणि हा जो जमील हा एक प्रसिद्ध फॉन्ट आहे. जमील हा नूरी नस्तलिक. इथे हा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता ना तसंच काढलंय. हा हं? ठीक आहे, हे लक्षात ठेवू याच्या पुढे. हं? ठीक आहे. नाही नाही सर, असं काही नाही. असं बरं. नसेल तर आपण बदलूया, सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. नाही पण हा मी फार हार्ड वाचलेलं अँड होतं फास्ट. आणि मला आता लक्षात आलं म्हणून मी म्हणाले. हां, पण एवढा हार्ड अँड फास्ट नाहीये ते. तुम्ही अच्छा अशा अच्छा. पद्धतीने लिहिलं तरी हा चालतं ते. हा हा हा. ठीक आहे. बरं. ओके सर. बरं आपण आता पुढे जाऊया. आता तर मी मंजिल मंजिल कसं लिहायचं? मन मंजिल मंजिल. मंजिलमध्ये जे येईल जे. हं. ओ ओ आता स्टॉप शेअर केलंय. मंजिल मंजिलमध्ये जे येईल म्हणजेच एक म नुक्तेवाला जो पण जे आहे लिहायचं. तो येतो. म पण लिहायचं का? मच्या नंतर हां, मच्या नंतर नून येईल. ऊन येईल. मन हां, हां. जिल. त्याच्यामध्ये फक्त मी जे कुठला येतो तेवढं फक्त कन्फर्म करून घेतो. हम्म. माझ्या माहितीप्रमाणे एक नुक्तेवाला ज आहे. तिसरी मंजिल किंवा बऱ्याच ठिकाणी घराचं नाव लिहिलेलं असतं. हाच हा एक नुक्तेवाला जे झालेला आहे. हम्म. अशा हम्म. प्रकारे ते लिहितात. बरोबर बरोबर सर. हां. आणि जेच्या खाली तुम्ही एक हे देऊ शकता, जेर देऊ शकता. मंजिल. इथे वरती तुम्ही एक नुकता जजम नूनचा नुकता. हां. नूनचा नुकता मंजिल. सर का? हां, अच्छा. हा हा नूनचा नुकता द्यायचा राहिला. हा नून आहे. हा मंजिल. हा आता बरोबर आले. मंजिल. हा. तर हे झालं मीम विषयी. तुम्ही मराठीतले बाकीचे सगळे शब्द मिलिंद आपल्याला लिहायचं असेल. हा, मिलिंद लिहू शकतो. हं. आता ना आम्हाला तुम्ही एक 20 शब्द द्या, उर्दू मध्ये लिहून पाठवा म्हणून सांगा. चालेल. आपण आता हे कारण आम्ही करतोय की आम्ही तुम्हालाच लिहायला सांगतोय, आम्ही करत काहीच नाही होता. आपण पुढच्या वेळेला ठीक आहे, आज एक गृहपाठ म्हणून आपण 20 शब्द कुठलेही नाही, उर्दूतले आणि ते लिहून आणायला दरवेळेला सांगू. करू आपण आता. ठीक आहे, हरकत नाहीये. आणि रेग्युलर प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी. वही नाहीतर काय वही होतं ना, हं. आमचं सगळं पासिव्ह लर्निंग व्हायला लागलं. आम्ही करतच काही नाही. आम्ही म्हणजे बरोबर मी आहे माझ्याबद्दल तुमचं बोलतोय, म्हणणं. सर्वांबद्दल बोलत आ- नाहीये, माझ्याबद्दल. आपल्याकडे वेळ थोडा No मर्यादित representative असल्यामुळे hemoglobin. पण आता आपण नाही अशा नाही, स्टेजला सिरियसली आय एम पोहोचलो टेलिंग. आहोत पहिलं जा की सिरियसली. कारण अनलेस वी स्टार्ट रायटिंग अवर सेल्फ ना, हो हे हो हो न अगदी संपणारी बरोबर आहे. गोष्ट आहे. सर लिहित राहतील, हो. भाटे मॅडम सांगत आय राहतील. थिंक तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि आय थिंक नाव द टाइम इज राईट when everybody is accustomed to Urdu to such an extent that they can start सोपे writing on सोपे their शब्द own. घेऊया, काही हरकत नाही. हां, पण न चुकता 20 शब्द कंपल्सरी चालेल चालेल करायचेच. चालेल चालेल. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये आपण गृहपाठच फक्त घेऊया. हा. आणि आपली उजळणी आता संपतच आलेली आहे. आता 2च्या नंतर 3-4 अक्षरं फक्त राहिलेली आहेत. मग आपण असं करूया
नूनच्या नंतर हे, बडी हे, छोटी म्हणजे छोटी हे, आणि ये, छोटी ये आणि बडी ये, एवढे 3च अक्षर राहिले. ती आपण पूर्ण करू आणि त्याच्यानंतर मग आपण हे 20 शब्द लिहायचा हा जो गृहपाठ आहे हा सुरू करूया. चालेल. ठीक आहे? बरं. ओके. चालेल. मग आता हे मीमच्या नंतर नून. नून शब्दाचं सुद्धा तसंच आहे. आता मी एक शब्द काढलाय इथे, तो वाचून दाखवा. नूनला अलेफ जोडलाय, त्याच्या पुढे लाम आहे आणि त्याच्यानंतर छोटी हेचं स्वरूप एक कुत्र्याच्या नाला. शब्दासारखंच आहे. नाला. 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 नाला म्हणजे आपला गटार वगैरे ज्याला नाला म्हणतात किंवा नदी नाले वगैरे त्या प्रकारचा नाला नाही. तर नाला म्हणजे शिकायत करणे किंवा फिर्याद करणे. हा, म्हणजे एखादा माणूस आपली आपली तक्रार पेश करतोय, त्याच्यासाठी ओरडतोय, तो त्याला नाला म्हणतात. हा, साडी शिकवा. सांगणे. हा, नाला म्हणजे तक्रारीच्या सुरामध्ये मोठ्याने बोलणे याला नाला म्हणतात. एक गाणं होतं ना, ओ दुनिया के रखवाले सुन ले मेरे नाले. दर्द भरे मेरे नाले. हा, तर त्या नालामध्ये तो जो नाला आलेला आहे तोच हा नाला आहे. नाले याचं अनेक वचन करताना नाले होतं. नाला. नीम. नीम चांद का जोडा, एका मागच्या आपल्या कवितेमध्ये हा शब्द आलेला आहे. ही म्हणजे हाफ ना. हा, नीम म्हणजे हाफ. अर्धा अर्धा हा नीम. हा, एक म्हण आहे उर्दू मध्ये, नीम नीम हकीम हकीम खतरा है खतरे जान. जान. हा, अरे वा. नीम हकीम खतरा आहे जान म्हणजे अर्धवट शिकलेला डॉक्टर जर असेल तर तो मृत्यूला कारणीभूत होतो किंवा मृत्यूचं भय आहे. नीम हकीम खतरे जान. नीम म्हणजे अर्धवट किंवा अर्धा. नीम चांद म्हणजे अष्टमीचा चंद्र. नीम चांद का जोडा, कहकशियों की पेशानी. आपण मागे रात खूबसूरत है नींद क्यों नहीं आती ह्या कवितेमध्ये हा शब्द आलेला आहे. तिथे नीम चांद म्हणजे अर्धचंद्र, अष्टमीचा चंद्र. नौबत. नौबतचे आता दोन अर्थ होतात. नौबत म्हणजे कैसी नौबत आन पडी. हा, नौबत म्हणजे प्रसंग, म्हणजे कैसी नौबत आई म्हणजे अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. किंवा नौबत खाना म्हणजे वाजवण्याची जी सगळी वाद्य असतात त्याला पण नौबत म्हणतात. नौबत. स्पेलिंग फक्त मी बघून घेतो, तिथे काही वेगळा त आलेला आहे का काय. नौबत म्हणजे मोठमोठे नगारे वगैरे जे वाजवण्यासाठी वापरतात त्यांना नौबत म्हणतात. आणि पूर्वी राजवाड्यांच्या प्रवेशद्वाराजवळच हे नगारखाना. हा, नगारखाना ठेवलेला असायचा. किंवा बादशहा वगैरे जे असायचे, कोणी येणार ड्रम. असेल तर तो जोरदारात वाजायचा. हा, बरोबर आहे. त्याला ड्रम बीटन टू अनाउन्स टाइम, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स और ड्रम साऊंडिंग ॲट द गेट ऑफ ग्रेट मॅन. म्हणजे नौबत स्पेलिंग पण तेच आहे. ऑकेजन म्हणजे प्रसंग आणि वाद्य या दोघीसाठी स्पेलिंग एकच आहे पण अर्थ वेगळा आहे. नूनला वाव जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ते आलेलं आहे, बे आणि ते आलेलं आहे. नबात नावाचा एक शब्द आहे. नबात म्हणजे हिरवळ. नॉनियाल म्हणजे काय? हा, नवनिहाल म्हणजे आजोळ. 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 फक्त ह्या नौबत मध्ये, नबात मध्ये तोय आलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अच्छा. न बा त ते आलेलं नाहीये, तोय आलेला आहे. न बा त म्हणजे हिरवळ.
तर अशा प्रकारे शेकडो शब्द आपल्याला बनवता येतील. नौलखा. नौलखा. 9 हा, 9 लाख. 9 हा शब्द संस्कृतच्या नवावरूनच आलेला आहे आणि इथे लाख आहे. तो कसा काढणार आपण आता? 9 लखा. इथे आपण दो हा चष्मी हे वापरणार. चष्मी आला बघा. दो चष्मे. कारण हा संस्कृत शब्द आहे ना मुळात मध्ये. लक्ष, हम्म. लक्षवरून लाख हा. 9 लखा किंवा 9 लखा, इथे अलेपच्या ऐवजी तुम्ही हे जरी वापरलं तरी चालेल. 9 लखा, 9 लखा हार म्हणजे 9 लाखाचा हार. तर आता मीम बद्दल काही जास्त काही सांगत नाही मी, नून बद्दल, कारण तो नेहमीच्या वापरातला हे अक्षर आहे, त्याचा उच्चार पण स्पष्ट आहे. नजर मध्ये ज कुठला येणार? झेरचा. कुठला नजर. कुठला शब्द? नजर. हा, आता नजर मध्ये जफरचा जो जोय आहे ना तो येतो. न करेक्ट. त्याच्यानंतर जफरचा जोय, नजर. नजरचे 2 अर्थ होतात. नजर म्हणजे विचार करणे, याला पण नजरिया जे म्हणतात, किंवा दृष्टिकोन. मेरा नजरिया म्हणजे माझा दृष्टिकोन असा आहे. तर त्या दृष्टीने पण नजरचा उपयोग केला जातो. आणि नजर म्हणजे साधं पाहणं जे आहे त्याचं स्पेलिंग फक्त वेगळं आहे का ते मी जरा एकदा चेक करून घेतो. स्पेलिंग तेच राहतं, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. म्हणजे साधं पाहणं, दृष्टी, ह्या अर्थाने नजर हा शब्द जरी वापरला तरी त्याच्यामध्ये हा जोय येतो. आणि सर ते भेट वस्तू देण्याला नजर नजर करणं, आता ते कुठलं येतं? भेट वस्तू नजर, देण्याला हा, नजर कर नजराना, नजर किया. नजराना मध्ये, हा, नजराना नजराना मध्ये जो नजर. हा नजर करणं आहे ते जरा चेक करावं लागेल, त्याच्यात काही फरक आहे का, तोच आहे. हा. नजराना हा, इथे जरा फरक आहे. इथे जाल वापरलेला आहे. जाल वापरलाय का सर? हा, जाल वापरलेला आहे. न ज रा ना. हा फरक महत्वाचा आहे, कारण नजराना म्हणजे भेट वस्तू, किंवा एखाद्या राजापुढे जो नजराना हो. ठेवतात आणि मराठीमध्ये आपण नजर त्याला म्हणतो. हा. तर तिथे जाल वापरलेला आहे, जाल आणि येतो. एखादी भेट वस्तू देणे पण नजर करणं. त्याला त्याला पण हाच येणार, नजर किया. नजर करणं. नजर किया म्हणजे म्हणतात. हा, नजर करणं म्हणजे भेट देणे. नजराना म्हणजे भेट वस्तू. तर नून, जाल, रे, अलेफ, नून आणि छोटी हे, अशा प्रकारे हा नजराना शब्द लिहिला जाईल. आपण आता इथे थांबूया, नाजनीन. कारण आपल्या नाजनीन. नाजरीन, हा, नाजनीन. त्यातला नाजनीन. नाजरीन. नाजरीन हा शब्द प्रेक्षक या अर्थी वापरला जातो. नाजरीन म्हणजे पाहणारे. पण तिथे वेगळा नजर येईल, तिथे जोयाचा नजर वापरला जाईल, कारण तो दृष्टी या शब्दावरून आलेला आहे. त्यामुळे नाजरीन लिहिताना आणि तुम्हाला जोय वापरावा लागेल. नाजरीन कसा लिहिणार? आणि काही वेळेला काय प्रेक्षक सर, या काही अर्थाने. वेळेला टीचर म्हणजे टीचर काय म्हणता?
टीचर सुद्धा सुनिये नाजरीन असं म्हणतात ना सर. हा, नाजरीन म्हणजे प्रेक्षक बेसिकली. प्रेक्षक म्हणजे जे पाहतायत, नजरेने पाहतायत ते प्रेक्षक, त्या अर्थी नाजरीन. मग इथे नजरचा जो आहे नाजरीन, नाजरीन. नाजरीन अशा अर्थी तो प्रेक्षक या अर्थी जर लिहिला तर तो अशा प्रकारे लिहावा लागेल, नाजरीन. तसंच ऑडियन्स असेल, नुसता श्रोते असतील तर त्याला सामयीन म्हणतात. सामयीन म्हणजे ऐकणारे. समा म्हणजे आवाज, सामयीन म्हणजे ऐकणारे, नाजरीन म्हणजे पाहणारे. आणि कारयीन, एखादा लेखक आपल्या वाचकांना उद्देशून जेव्हा म्हणतो वाचक हो, तेव्हा कारयीन म्हणजे वाचणारे, अहो वाचक. तर हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. प्रेक्षक असेल तर नाजरीन, श्रोते असतील तर सामयीन, आणि वाचणारे असतील तर कारयीन. चंदू सर काहीतरी तर विचारतात. सामीन सामीन कसं लिहायचं सर? सामयीनचं सीन घ्यायचंय का? स्पेलिंग हा काय, पुढच्या चंदू वेळेला सरांना करूया. काहीतरी बोलायचंय. हा, तुम्ही अनम्यूट व्हा. पुढच्या वेळेला करूया. मी बोलत नाही, हवेत अक्षर काढतोय. हा, बरं, ठीक आहे. सामयीन, सामयीन हा शब्द आपण एकदा लिहून बघूया, त्याच्यानंतर मग आता आपण थांबू, कारण आपल्याला कारण ही गोष्ट पण बरीच मोठी आहे. एक मग दोन पाहिजे मिनिटं. तर त्या होमवर्कला द्या सामाईन. सामयीन. हा सीनचा की सॉतचा? नाही, आता ते बघावं लागेल सगळं, कारण त्याच्यामध्ये हा, ते सीनचा दोन्ही नसेल, स्वात दोन्ही नसेल. प्रकारे येऊ शकतात. ठीक आहे, आपण ते पुढच्या वेळेला घेऊया सामयीन, कारण तो शब्द काही सापडत नाही आता. सावकाश घेऊ. आता आपण वृत्तपत्र वाचन एका ओळीचं घेऊ, आणि त्याच्यानंतर ही कथा संपेल असं वाटत नाहीये, कारण ती बरीच मोठी आहे, पण मी प्रयत्न करतो. वृत्तपत्र वाचनासाठी परत शेअर करावं लागेल. आज बातमी कुठली असणार ते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यात मोठी बातमी जी टीव्हीवरती तुम्ही गेले 4-5 दिवस पाहता, पण तरी पण आपण एका ओळीमध्ये त्याचा परामर्श घेऊया. आता मी स्क्रीन शेअर करतो. हा, स्क्रीन दिसायला लागला आपल्याला? हा, तर आता वजीर हा शब्द सुरुवातीला आलेला आहे. आता सुरुवातीला वाव आहे, त्याच्यानंतर जे आहे, त्याच्यानंतर ये आहे, आणि रे म्हणजे वजीर. आणि पुढचा शब्द जो आहे तो आला. तर 2 शब्द आहेत. हा, वजीरे आला म्हणजे मुख्यमंत्री, आणि वजीरे आजम म्हणजे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री. 2 शब्द बातम्यांमध्ये नेहमी येतात. वजीरे आला. आता इथे पुढचा शब्द काय तुम्हाला सहज ओळखू येईल. हॅलो, मार्कर ठेवा ना त्याच्यावर. हा, मार्कर. वजीरे आला कोण होतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. मागे आपण वाचलंय हे, त्याला 2 चष्मी सेपरेट आलेली आहे च्या नंतर. उद्धव आणि ठाकरेला परत 2 चष्मी आलेली आहे, ते बघा. उद्ध व ट ला 2 चष्मी ठ ठा क रे. उद्धव ठाकरे. आता इथे काय आता हा शब्द जरा अवघड आहे, मी वाचूनच दाखवतो. मुस्तफी म्हणजे काय? ज्याने इस्तिफा दिलेला आहे असा विशेषण आहे. इस्तिफा हे नाम आहे आणि मुस्तफी हे विशेषण आहे. मुस्तफी म्हणजे ज्याने इस्तिफा दिलेला आहे, इस्तिफा दिलेला आहे व्यक्ती. हा, म्हणजे राजीनामा दिलेला आहे असा. उद्धव ठाकरे मुस्तफी. हा,
आता हा शब्द मराठी आहे, पण तो लिहिलाय उर्दू लिपीमध्ये, तुम्हाला वाचता येईल. व द ह, द ला दो चष्मी ध, त्याच्या पुढे अलेफ आणि त्याच्या पुढे नून आहे. काय असावा? मराठी शब्द आहे, मराठी, संस्कृत, हिंदी. विधान, बरोबर ना? विधान. आता पुढचा शब्द काय? आता काय हेच करायचं ना, गेसच करायचं. हा गेस. प आता विधानच्या पुढे काय येईल? एक तर विधानसभा सभा. येणार किंवा विधान बरं. परिषद येणार, दुसरं काय येणार आहे? आता परिषद उद्धव येणार. ठाकरे विधानसभेचे सदस्य परिषद. नव्हते, विधान परिषदेचे सदस्य होते, म्हणून परिषद. त्यांनी परिषदेचा राजीनामा दिलाय. उद्धव ठाकरेने, हा उद्धव ठाकरे मुस्तफी विधान परिषद की, आता हा शब्द पण जरा अवघड आहे, वाचून दाखवतो मी. रुकनीयत असा शब्द आहे. रुक्न म्हणजे मेंबर, सभासद, आणि रुकनीयत म्हणजे मेंबरशिप. विधान परिषद की रुकनीयत भी ते रे आणि का. तर्क, तर्क त्याग. म्हणजे सोडणे, हा त्याग करणे, त्याग करणे या अर्थी तर्क हा शब्द वापरतात. विधान परिषद की रुकनीयत भी तर्क कर दी. त्याच्यानंतर हा इंग्लिश शब्द आहे. स आलाय, त्याच्यानंतर प आलाय, र आलाय, ई आली आणि म आलाय. सफरिंग. सुप्रीम, सुप्रीम, सुप्रीम. आणि सुप्रीमच्या पुढे काय येणार? कोर्ट. हा, कोर्ट. सुप्रीम कोर्ट से. सुप्रीम. हा, आता हा शब्द एका प्रसिद्ध कवीच्या नावात येतो. र ला काना रा, त्याच्यानंतर रा. बडी हे, आणि त्याच्यानंतर ते. राहत. राहत, राहत. बरोबर. राहत इंदोरी यांच्या नावामध्ये हा शब्द येतो. राहतचा अर्थ काय होतो? सुटका, कन्सेशन. राहत मिळणं म्हणजे सुटका. सूट मिळणे, हा सूट मिळणे किंवा मुक्ती मिळणे, याला राहत म्हणतात. सुप्रीम कोर्ट से राहत न च्या पुढे हे, छोटी हे म्हणजे ना, ना नाही. हा, पुढे काय? मीम, लाम, नून आणि बडी ये. म, ल, न आणि बडी ये. मिली. हा हा, राहत ना मिलने, क ला बडी ये, के, के, के. बरोबर. राहत, सुप्रीम कोर्ट से राहत न मिलने के, हा, बाद. बाद मध्ये बाद कसा काढलाय ते जरा लक्ष देऊन पहा, कारण ब च्या पुढे ऐन आहे, त्याच्या पुढे दाल काढलेला आहे. म्हणजे ब ला अलेफने जोडलेला, ब ला ऐन जोडलेला आहे. बाद, पण उच्चार करताना बाद असाच उच्चार होतो. हा, आता हे हा परत इंग्रजी शब्द आला इथे. फ ई स आणि ब क, इंग्रजी शब्द आहे. फ ई स ब क. फेसबुक, फेसबुक. अरे बापरे. फेसबुक. कारण हा, फ ला एकार देताना, मातारा देताना इथे ईचा वापर केलाय ना. बशीच्या खाली दोन नियुक्ती, फे पुढे सीन जोडलाय, फेस, आणि बुक याच्यावरती काही पेश वगैरे दाखवला नाही, पण त्याचा बुक असा उच्चार होतोय. फेसबुक से, फेसबुक पर अवाम, अवाम म्हणजे जनरल पब्लिक, अवाम से. आता हा जो शब्द आहे हा बडी हे काढली इथे, त्याच्यानंतर तो आहे आणि शेवटी बे. ख ता ब, खिताब. खिताब करणे म्हणजे काय? लेक्चर देणे किंवा भाषण देणे किंवा संबोधन करणे. जो मस्जिदीमध्ये जो प्रवचन करणारा जो धर्मगुरू असतो त्याला खतीब म्हणतात, खतीब. किताब करणे म्हणजे प्रवचन देणे किंवा लेक्चर देणे किंवा भाषण करणे.
तर ही संपूर्ण ओळ आता परत वाचू आपण. वजीर आला उद्धव ठाकरे मुस्तफी, विधान परिषद की रुकनीयत भी तर्क कर दी, सुप्रीम कोर्ट से राहत न मिलने के बाद फेसबुक पर अवाम से खिताब. तर आपण आता थांबूया, कारण ही कथा काही होणार नाही. कथा त्याचा सारांश मी सांगतो फक्त कथेचा. ही कथा स्टॉप शेअर करतो. प्रेमचंदजींची कथा आहे. त्याच्यात एक पहिलं पान वाचता येईल आपल्याला, कदाचित एक 10-15 मिनिटं आपल्याकडे आहेत अजून. तर ही कथा मुद्दाम घेतली आहे मी, कारण सुमारे 100 वर्षापूर्वी राजकारणाची परिस्थिती काय होती भारतामध्ये हे दाखवणारी ही कथा आहे. आणि ती आजच्यापेक्षा काही फार वेगळी नव्हती. प्रेमचंदच्या काळामध्ये, प्रेमचंदजींचा काळ 1936 मध्ये निधन झालं. त्यांचं सगळं जे वाङ्मय आहे ते 1901 पासून ते 36 पर्यंत लिहिले त्यांनी. दीर्घकालीन प्रवास आहे, वाङ्मयीन प्रवास. प्रेमचंदजी हे उर्दूचे आणि हिंदीचे सर्वश्रेष्ठ लेखक मानले जातात बऱ्याच अर्थांनी, म्हणजे गद्यामध्ये तरी. प्रेमचंदजींच्या तोडीचा काही लेखक झाला नाहीये. प्रेमचंदजींचं वैशिष्ट्य काय आहे की मानवी भावभावना अगदी हुबेहूब चित्रण त्यांनी केलेलं आहे. मानवी स्वभावाची जी पारख होती आणि जे सूक्ष्म निरीक्षण होतं प्रेमचंदांचं, ते कुठेच तुम्हाला आढळणार नाही दुसरीकडे. त्यांच्यानंतर त्यांच्या तोडीचा लेखकच झाला नाही. आता इथे 100 वर्षापूर्वी सुद्धा राजकारणामध्ये नेते कसे तयार व्हायचे, त्यांचं एकंदरीत नेत्यांचं कॅरेक्टर कसं असायचं, वर्तन कसं असायचं, ते या कथेमध्ये त्यांनी दाखवलंय. लीडरी का पेशा, म्हणजे लीडरी म्हणजे राजकारण हा एक व्यवसाय आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एक पहिलं पान त्याचं आपण वाचूया कमीत कमी. उरलेला भाग आपण पुढच्या वेळेला हवं तर घेऊया. मी वाचनाला सुरुवात करतो. कथेचं नाव आहे लीडरी का पेशा. प्रेमचंदांच्या कथांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांनी कादंबऱ्याही लिहिल्या, त्याच्यापैकी काही चित्रपटही आले. त्यापैकी गोदान तुम्हाला माहित असेल तर बडे बाप की बेटी नावाची प्रसिद्ध कथा आहे. कफन वगैरे भरपूर शाळेमध्येही कदाचित हिंदीच्या पुस्तकामध्ये काही कथा असतील. ठाकूर का कुआं नावाची एक कथा आम्हाला होती. अतिशय सुंदर ईदगाह म्हणून एक कथा होती ना सर? हो, ईदगाह आहे, पण मी ती वाचली नाहीये. त्यांच्या सुप्रसिद्ध कथांमध्ये नेहमी नाव येतं. आपण घेऊ ती नंतर कधीतरी घेऊया. आता ही कथा मी आपल्याला वाचून दाखवतो. आता प्रेमचंदांच्या भाषेचं वैशिष्ट्य काय आहे? प्रेमचंद मूळ उर्दूमध्ये लिहायचे. उर्दूमध्ये म्हणजे उर्दू लिपीमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर त्यांनी हिंदीत लिहायला सुरुवात केली, म्हणजे देवनागरी लिपीमध्ये लिहायला सुरुवात केली. पण भाषा तीच राहिली, कारण बेसिकली जी भाषा होती प्रेमचंदांची त्याच्यामध्ये उर्दूत आणि हिंदीत काही फरक नाही आहे. आता तुम्हाला दिसेलच इथे कशा प्रकारची भाषा आहे ती. त्याला आपण हिंदुस्थानी भाषा म्हणतो. स्वरूप खरं अस्सल स्वरूप प्रेमचंदांच्या या भाषेमध्ये दिसून येतं आणि मनुष्य स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण पण दिसून येतं. तर आता ही कथा, लीडरी का पेशा. पंडित उमादत्त शुक्ला जब 3 बार लगातार FA में फेल हुए. FA म्हणजे फर्स्ट इयर आर्ट त्या काळाचं. फर्स्ट इयर आर्ट. 3 बार लगातार FA में फेल हुए तो उन्हें तालीम म्हणजे शिक्षण, तालीम से इस कदर नफरत हो गई कि उनके सामने कॉलेज का नाम लेने से उनका जी मतलाता था. आखिरकार आपने पढ़ना लिखना अपने से कम अक्ल वालों के लिए छोड़ दिया. आता हे बघा उपहास कसा आहे इथे. आखिरकार आपने पढ़ना लिखना अपने से कम अक्ल वालों के लिए छोड़ दिया और निहंग लाडले बनकर फिरने लगे. निहंग लाडला या शब्दाचा अर्थ काय? तर आता गुरु गोविंद सिंगांचे जे शिष्य होते ना त्याच्यामध्ये निहंग असतात.
आणि ते गुरुचे लाडके म्हणून ओळखले जातात. म्हणजे त्यांना खूप फॅसिलिटी असतात शीख धर्मामध्ये. ते निळ्या रंगाचे कपडे घातलेले तुम्ही पाहिले असतील. हातात कृपाण वगैरे नेहमी निहंग घेतात. सिख. हा, निहंग निहंग म्हणतात त्यांना. आणि ते असे भटकत असतात इकडे तिकडे, आणि त्यांना खायला प्यायला वगैरे शीख समाजाकडून वगैरे सगळं मिळतं. म्हणून त्याला निहंग लाडला हा शब्द प्रयोग उर्दूमध्ये आहे. हाँ, और निहंग लाडले बनकर फिरने लगे। शुक्ल जी कुछ रोज पॉलिश की तालीम की बाइस थके हुए अपने जिस्म और दिमाग को आराम देते रहे, मगर जब घर वालों ने खटमल की तरह उनके आराम में खलल म्हणजे बाधा, खलल डालना और उनको नौकरी चाकरी करने के लिए कोचना शुरू किया, तो वह अर्जिया जेब में डालकर दफ्तरों के दरवाजे झांकने लगे। मगर जहां जाते वहां जगह खाली नहीं, टकासा जवाब पाकर बेरंग लौट आते। एकाच जगह असामी खाली भी मिली। असामी म्हणजे माणूस, एका माणसाची जागा रिकामी। एकाच जगह असामी खाली भी मिली और 20 रुपये, आता त्या काळचे भाव आहे ते, 20 रुपये माहवार पर उन्हें लोग रखने को तैयार भी हुए, मगर शुक्ल जी को 50 के नीचे से हिंदोस्तों से कुछ ऐसी चिढ़ थी कि उन्होंने लोगों की उस दरख्वास्त को कतई नामंजूर कर दिया। कि 50 रुपयाच्या खाली मला नौकरी करायची नाही असा त्यांनी निश्चय केला होता। घर वाले और दीगर यार दोस्त उनसे कहते थे, अरे भाई शुरू में 20 ही क्या बुरे हैं, जो लोग पहल 20 के नौकर हुए थे वो अब 150 पाते हैं। जो जो पुराने होते जाओगे तरक्की होती जाएगी, अलावा इसके तुम्हारी काबिलियत ही क्या है, एंट्रेंस वालों को इससे ज्यादा की नौकरी नहीं मिल सकती। ये सुनकर उमादत्त जी आग बबूला हो जाते थे। वह करखत लफ्जे में जवाब देते, एंट्रेंस का नाम न लेना, मैं अंडर ग्रेजुएट हूं, मैंने 4 साल कॉलेज अटेंड किया है, एमए बीए पास करने से ही क्या होता है, लियाकत और चीज है, ईश्वर की कृपा से इतनी लियाकत है कि अच्छे अच्छे ग्रेजुएटों को पढ़ा दो। आजकल तो अंधेर है, सब 2 अंगुल कागज यानी सर्टिफिकेट या सनद को देखते हैं, लियाकत को कोई नहीं देखता। और जो फेल होने की कहो तो ये चांस पर मौकूफ है, अच्छे अच्छे फेल हो जाते हैं और गधे पास। अपनी अपनी तकदीर है, नौकरी नहीं मिलती ना मिले, मैं नौकरी करूंगा भी नहीं, मुझे नौकरी से खुद नफरत है। इस पर जब पूछा जाता कि नौकरी न करोगे तो करोगे क्या, तो शुक्ल जी सर खुजलाकर कहते, ये अभी मैंने खुद नहीं सोचा कि क्या करूंगा, ये जरा गौर तलब बात है, मगर यकीन रखिए करूंगा कोई आला ही काम, आला म्हणजे उच्च दर्जाचं, यकीन रखिए करूंगा कोई आला ही काम, इसमें शक नहीं कि शुक्ल जी का दिमाग एक अच्छा खासा चलता पुर्जा था। शुक्ल जी आसानी से बड़ी दूर की कुड़ी ले आते थे। अजून एक पान वाचून, एक रोज पड़े पड़े शुक्ल जी के ध्यान में ये बात आई कि आज का सबसे अच्छा पेशा लीडरी का है। ये एक ऐसा रोजगार है कि हिंग लगे ना फिटकरी रंग चोखा, ही हिंदीतली एक म्हण आहे, हिंग लगे ना हिंग लगे ना फिटकरी म्हणजे रंग काय, चोखा. हिंग लगे ना फिटकरी रंग चोखा। इस रोजगार के लिए न सरमाए की जरूरत है, सरमाया म्हणजे कैपिटल भांडवल, इस रोजगार के लिए न सरमाए की जरूरत है न डिग्री की, सिर्फ कुछ थोड़ी बातों की, हलक में ऐसा जोर हो कि घंटों चीखने चिल्लाने पर भी न थके। ये पहली अट, बातें बनाना खूब जानता हो, ऐसे ऐसे को अपने सामने बोलने न दे, गप हाके और झूठ बोलने में भी माहिर हो, अव्वल दर्जे का बना हुआ यानी मक्कार हो,
जरूरत पड़ने पर फौरन रो सके और हंस भी सके। इसके अलावा घर का फालतू हो, म्हणजे घरातून बाहेर काढलेला, घरी काही काम नसलेला, इसके अलावा घर का फालतू हो, अगर जो बन जाता अल्लाह मियाँ से माता हो, हाँ हो तो बहुत ही अच्छा। आता ही पण एक म्हण आहे, जोरू न जाता अल्लाह मियाँ से नाता। जोरू म्हणजे बायको, जाता म्हणजे जन्मलेलं मूल, म्हणजे ज्याला एकटा जीव सदाशिव म्हणतात। अगर जोरू न जाता अल्लाह मियाँ से नाता म्हणजे सडाफटिंग माणूस, त्याला बायको नाही, पोरं नाही आहेत। अगर जोरू न जाता अल्लाह मियाँ से नाता हो तो बहुत ही अच्छा। ही सगळी क्वालिफिकेशन्स म्हणजे लीडर होण्यासाठी। शुक्ल जी जब अच्छी तरह अपनी और तनकीदी निगाह डाली, शुक्ल जी ने जब अच्छी तरह अपनी और तनकीद म्हणजे टीका करणे किंवा क्रिटिसाइज करणे, शुक्ल जी ने जब अच्छी तरह अपनी और तनकीदी निगाह डाली तो मंदरजा जैल म्हणजे वरती उल्लेख केलेल्या अवसाफ से बहुत से अपने को मुतमईन पाया। ह्याच्यातले बरेचसे गुण आपल्या अंगात आहेत अशी त्यांना जाणीव झाली। हो, जिन औसाफ की कमी देखी उन्हें पैदा करने की अपने में काबिलियत समजी। जे थोडेफार गुण कमी पडतायत ते प्रयत्नांनी आपल्यामध्ये आणता येतील असं पण त्यांना खात्री झाली। अलबत्ता एक जगह शुक्ल जी की काबिलियत का छकड़ा उड़ गया। शुक्ल जी अपने घर में एक बिल्कुल गैर मफीद चीज थे। मफीद म्हणजे फायदेमंद, फायदा होणार। शुक्ल जी अपने घर में बिल्कुल एक गैर मफीद म्हणजे ज्याचा काही उपयोगच नाहीये अशी चीज होते। ताहम अगरचे 16 आने से फालतू भी नहीं थे, क्योंकि शुक्ल जी का बेहतरीन निस्फ अपने फालतूपन को गैर मुकम्मल बनाए हुए था। ताहम बहुत कुछ गौर और खोज के बाद शुक्ल जी ने यह फैसला कर लिया कि बीबी के होने से कुछ ज्यादा रखना नहीं पड़ेगा। शुक्ल जी महाराज पहले से ही अमूमन सोसाइटियों में आया जाया करते थे, मगर अब उन्होंने एक मकामी सभा और हर पॉलिटिकल और कौमी अंजुमन में हिस्सा लेने की कसम खा डाली। लीडरी की यह पहली सीढ़ी है। अब शुक्ल जी ने लीडरी का काम बड़े जोर शोर से शुरू किया। जब कोई जलसा होता तो आप प्लेटफॉर्म पर ही बैठते और किसी के कहे सुने बगैर ही जलसे के मुतालिक छोटे मोटे काम दौड़ दौड़ कर करते थे। लेक्चरर को पानी की जरूरत हुई, पानी के लिए किसी और से कहा गया, मगर दौड़ पड़े महाराज शुक्ल जी। लोगों ने भी देखा कि ये कोई नई चिड़िया है। हाजरीन म्हणजे हाजरीन म्हणजे हजर असलेले प्रेक्षक। हाजरीन ने कुछ गड़बड़ की, हाजरीन ने कुछ गड़बड़ मचाई, फौरन ही शुक्ल जी आ गए और लोगों को चुप करने के लिए अपने 2-4 फिक्रों का इसी तरह कुछ दिन शुक्ल जी लीडरी का कोर्स पूरा करते रहे। थोड़े दिनों बाद शुक्ल जी से लोग वाफिक हो गए। आपकी कुछ कुछ इज्जत होने लगी। बड़े बड़े आदमियों से वंदे मातरम होने लगी। त्या काळामध्ये आपण हाय हॅलो म्हणायचो तसं लोक वंदे मातरम, बड़े बड़े आदमियों से वंदे मातरम होने लगी। जलसा मुनक्किद म्हणजे ऑर्गेनाइज, जलसा म्हणजे फंक्शन, जलसा मुनक्किद करने वालों की फहरिस्त में, फहरिस्त म्हणजे यादी, जलसा मुनक्किद करने वालों की फहरिस्त में भी आपका नाम छपने लगा। कभी कभी शुक्ल जी खुद कोशिश करके अपना नाम शामिल करा देते थे। बरोबर, आपण आधी थांबूया आणि पुढच्या वेळी कथा आपण आता पुरी करूया। थँक्यू सर, खूपच छान होती आणि खूप सुंदर पुढे आहे अजूनही गंमत आहे। म्हणजे आता
आपल्यापैकी राजकारणाशी संबंध फक्त मिलिंद सरांचाच Profession. आलेला आहे. मी पण व्यंगात्मक हे होतं. आपण आपण शुक्लाजी नाही आहोत, पण सगळ्यांनी आपण शुक्लाजींसारखे काही काही प्रयत्न नक्की केलेले आहेत. तर पण आपण आश्चर्य शुक्लाजी नाही वाटतं की 100 वर्षानंतर सुद्धा मनोवृत्ती तीच आहे. म्हणजे तीच ज्या आहे, हो. पद्धतीने लोक लीडर होतात त्यांचे Correct, सगळे correct. गुण आज पण पाहायला मिळतात आजच्या पिढीमध्ये Same. पण. बरोबर. आपण आता थांबूया. ओके, आता धन्यवाद सर. पुढचं गृहपाठ Thank you, लेक्चर sir. फेब्रुवारी होईल. बरं. गृहपाठ. थँक्यू. हा, Thank you. गृहपाठ. आता मला वाटतं आपण पुढच्या लेक्चर मध्ये फक्त गृहपाठ घेऊ आता. तर नाशिकच्या बद्दल हे सांगा ना. नाशिकला 16 तारखेला आपला गेट टुगेदर फिक्स झालेला आहे. काल आमची मीटिंग झाली. मीटिंगला 6 लोक उपस्थित होते. डॉक्टर भरत केळकर, बालचंद्र कुलकर्णी, नंतर विकास गोपटे, नंतर राजेंद्र शिवदे, मी स्वतः असे आम्ही सगळे लोक होतो. आणि मिलिंद जहागीरदार Amazing. फोनवरती जॉईन झाले. तर त्याच्यामध्ये एक डिसिजन असा झाला की फार्म हाऊस वरती ह्या सीझन मध्ये बरीच अडचण येण्याची शक्यता आहे. तिथे लाईट नेहमी जातात, पाऊस, चिखल वगैरे. तर त्याच्याऐवजी हॉलमध्ये की ते गेट टुगेदर घ्यावं. त्याप्रमाणे हॉलच्या शोधात आहोत आम्ही आता. आणि गावामध्येच कुठेतरी एखाद्या हॉटेल किंवा क्लबच्या हॉलमध्ये गेट टुगेदर होईल. बऱ्याचशा अडचणी कमी होतील. कारण फार्म हाऊस 10 किलोमीटर आहे, तो रस्ताही थोडा खराब आहे. त्यामुळे आता ते फार्म हाऊस कॅन्सल केलेले आहे. आणि पाऊस किती असेल काय असेल त्याचा काही अंदाज येत नाही. तर आपण 16 तारीख नक्की आहे. 16 तारखेला यायचंय नाशिकला. आणि टायमिंग अकॉमोडेशनची काय असेल सर? संध्याकाळी साधारण एक 6ला 5 साडेपाचला सुरू करू. 9 पर्यंत आपण जेवणाला सुरुवात करून टाकू. 9, 9:30, 10 पर्यंत आपला कार्यक्रम संपेल. सगळ्यांनी साधारण भरत केळकर पण ना आमच्या केएमचे हो, 1 हो, वर्ष भरत. ज्युनियर होता मला. तुमची आठवण काढली, तुमची सगळ्यांची आठवण काढली, चंदू सरांची काढली, राजू करमरकरांची राजू करमरकर आले पण होते आमच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ कॉलवर. आणि ही सगळी केईएमचीच मंडळी आहेत ना, त्याच्यामुळे नाही नाही, छान छान. सगळे परिचयाचे आहेत. आणि आणि सगळ्यांचा चांगलं आहे. उत्साह चांगला आहे सगळ्यांचा. आणि कार्यक्रम छान होईल ही खात्री बाळगा. काहीच अडचणी येणार नाही. नाही, डिटेल्स आलाय ना की इथे म्हणजे पार्टिसिपेशन साठी प्रयत्न करता येतील. सदानंद नायक म्हणून एक डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. सदाला तुम्ही ओळखत असाल, चंदू सर वगैरे ओळखत असाल. सदानंद नायक, राजेंद्र शिवदे, भरत केळकर आणि भालचंद्र कुलकर्णी हे केईएमचे आहेत. डॉक्टर गोपटे पुण्याचे आहेत, पण ते पण चांगले ऍक्टिव्ह आहेत, डॉक्टर विकास गोपटे. आणि मिलिंद जहागीरदार फोनवर आम्हाला जॉईन झाले, कुठेतरी कामात होते, पण त्यांचा पण सक्रिय सहभाग आहे. नाशिकच्या प्रमोद शिंदे आजारी असल्यामुळे आले नाहीत. डॉक्टर मनोसे चांदवडला असतात आणि रुचाबाई अहमदाबादला असते, पण ते पण कार्यक्रमाच्या दिवशी येतील. आणि आम्ही सगळे मिळून कार्यक्रम शानदार होईल, लक्षात राहण्यासारखा होईल. काळजी करू नका. चालेल. आता आपण एंड करूया. थँक्यू. धन्यवाद सर. चला, धन्यवाद. थँक्यू. शब्बा शब्बा खैर. खैर. शब्बा खैर.